जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण फ्लॉवरचे पराठे बनवणार आहोत। तर मी अर्धा किलो फ्रेश फ्लॉवर स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे आणि आता आपण कणकीची तयारी करू। तर हे बघा, मी कणकीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे। हे बघा, असं मळून घ्या आणि रेस्ट करायला एक 10-15 मिनिटं ठेवून द्या। या पराठ्यामध्ये आपण खडे मसाले काही वापरणार आहोत। तर हे बघा, मी 2-4 लवंगा टाकलेले आहेत आणि एक 5-6 मिरे टाकलेले आहेत। हे थोडेसे चमच्याभर धने टाकलेले आहेत आणि थोडेसे जिरे। धने पण भाजलेलेच आहेत, थोडेसे गरम करायचे, जास्त आपल्याला मसाले भाजायची गरज नाही। तर हे आपल्याला नंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे सुरुवातीला थंड करून घ्या। हे बघा, मी हातावर घेतलेत म्हणजे थंड झालेत। आता आपल्याला 2 मीडियम साइज कांदे, एकदम बारीक, तुम्हाला शक्य आहे तेवढा बारीक कांदा चिरून घ्या। आणि आता आपल्याला फ्लॉवरची भाजीच करायची आहे। तर सुरुवातीला मी तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा भाजत आहे तोपर्यंत खडे मसाले असे व्यवस्थित थोडंसं जाडसर करून घ्या। आणि आता कांदा मी भाजलेला आहे, त्याच्यातच आत्ताच आपला खिसलेला फ्लॉवर टाका। हा मसाला कुटलेला, याच्यातच आपल्याला थोड्याशा मिरच्या टाकायच्यात, आलं टाकायचे आणि लसूण टाकून आपलं मिक्सरमधलं वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्या कढईत टाकायचं आहे। हे बघा, आता हे आपलं कढईतलं मिश्रण आहे, ते सगळं आपल्याला हलवायला चालू करायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि आता हे ड्राय होईपर्यंत भाजायचं आहे। आपलं पराठ्याचं सारण ड्राय होतंय, याच्यामध्येच मीठ पण टाकून घ्या। गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकू नका, मिठाचं परत पाणी सुटतं, त्यापेक्षा अगोदरच मीठ टाका। तर आता आपल्या कणिक कशी झाली आहे बघू। तर हे बघा, आपली कणिक भिजलेली आहे, बस झालं, अशीच हवी आपल्याला। आता थोडासा तेलाचा हात घेऊन थोडीशी मळून घ्या आणि छोटे छोटे उंडे करून घ्या। आपलं स्टफिंग पण झालेलं आहे आणि कणिक पण मळलेली आहे। तर अशी व्यवस्थित पारी करून घ्या। मध्ये थोडीशी जाड ठेवा आणि कडेने पातळ ठेवा, म्हणजे आपला पराठा मध्ये फुटणार नाही। तर हे बघा, असं व्यवस्थित आपलं सारण भरून घ्या आणि हळूहळू करत आपलं याचं तोंड बंद करा। हे बघा, वर आलेलं परत बोटाने दाबून घ्या। स्टफिंग भरपूर घाला, तुम्ही जेवढं स्टफिंग घालाल ना तेवढे तुमचे पराठे छान गुबगुबीत होतील। थोडंसं पीठ लावा आणि पराठा लाटून घ्या। पराठा पण लाटताना मध्ये थोडासा जाड ठेवा आणि कडेने पातळ करा, म्हणजे तुमचा पराठा फुटणार नाही। पराठा लाटून होतोय तोपर्यंत गाईज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। साईड बाय साईड तवा आपला गरम करायला ठेवा, भरपूर तूप घाला आणि पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या। हे बघा, एक बाजू भाजत आली, कडेने बबल्स यायला सुरुवात झाली की पलटी करा। हे बघा, किती छान भाजलाय। तुपाला आणि सारणाला अजिबात कंजूसी करू नका, तूप पण भरपूर लावा। मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही बटर वगैरे तेल वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही। दुसरी एक मेथड दाखवते मी तुम्हाला। कणकीचा उंडा तेवढाच घ्यायचा आहे, मगाशी एवढा, आणि एक छोटीशी लाटी आपल्याला पोळपाटावर लाटून घ्यायची आणि इथं सारण ठेवायचं आहे। असं मोदकाला जशा आपण आऱ्या पाडतो ना, त्या प्रकारे पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा व्यवस्थित, आणि असं हातावर गोल गोल फिरवत आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ना ती काढून टाकायची आहे। हे बघा, मी एक्स्ट्राची कणिक अशा प्रकारे काढून टाकलेली आहे। आता याचं तोंड व्यवस्थित बंद झालेलं आहे। मग अशी सारखंच आत्ता आपण याला पिठात घोळवायची आणि लाटून घ्यायची। आता काय करा, आत्ता सांगितल्याप्रमाणे तशीच मध्ये थोडीशी जाड ठेवा आणि कडेने पातळ करा। हे बघा, हा पण पराठा माझा भाजलेला आहे। दोन्ही पराठे मस्त तूप लावून भाजलेले आहेत। तर मी दाखवते तुम्हाला। पहिला पराठा थोडा थंड झालाय, आता हाताला सोसवतो, मी तुम्हाला दाखवते आतून कसं झालाय। हे बघा, पराठा आतून कसा झालाय, वाव, किती सुंदर झालाय बघा पराठा। तर खायला पण तेवढाच छान लागतो। तर हा पराठा तुम्ही सॉस, दही, केचप कशावरही खाऊ शकता आणि मुलांना डब्यात देऊ शकता। तर नक्की ट्राय करा। तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।